अखेर भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले। मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल रायगडात शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला। खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। आमदार महेंद्र थोरवे यांनीही आनंद व्यक्त करीत प्रतिक्रिया दिली। आमदार थोरवे म्हणाले, रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदार मागील अनेक वर्षांपासून संघर्ष करत होते। आमच्या पाठीशी नेहमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता। आज श्रावणी सोमवारी नागपंचमीच्या दिनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी घोषणा करून आम्हाला न्याय दिला, त्याबद्दल त्यांनी आभार मानले। आज खरोखरच आमच्या शिवसैनिकांसाठी आणि रायगडच्या जनतेसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, उत्सवाचा दिवस आहे। कारण आज श्रावणी पहिला सोमवार आहे, नागपंचमी आहे ना। आजच्या सणासुदीच्या पहिल्या सणाच्या दिवशीच या ठिकाणी भरतशेठ यांना रायगडचे पालकमंत्री, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या सर्वांनी आज रायगडचे पालकमंत्री म्हणून भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती केलेली, घोषणा केलेली आहे। त्यामुळे रायगडकरांमध्ये अतिशय उत्साही वातावरण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेला मिळावं, यासाठी तिन्ही आमदारांनी एकत्रपणे येऊन हा संघर्ष, हा लढा उभा केलेला होता। आणि या लढ्याला खऱ्या अर्थाने आज यश आलं असं म्हणावं लागेल। कारण जो संघर्ष आम्ही तिघांनी केला, या संघर्षाला खरं तर आमचे नेतृत्व शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करावा लागेल की साहेबांनी ठामपणे भूमिका आमच्या मागे उभे राहिले आणि त्यांनीसुद्धा त्यावेळेस सांगितलं की नाही, आपण भरतशेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करू, यासाठी मी ठामपणे तुमच्याबरोबर उभा आहे। आणि मग सरकारमध्ये चर्चा करून, देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून, त्यावेळेस अजितदादांशी चर्चा करून, आता सुनीताताईंशी चर्चा करून शिंदेसाहेबांनी हा तिढा कायमस्वरूपी संपवला आणि रायगडला भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री आम्हाला मिळालेला आहे। ह्या गोष्टीचा मनस्वी आनंद मला आणि माझ्या सर्वच शिवसैनिकांना, माझ्या मतदारसंघातील शिवसैनिक आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिवसैनिकांना आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे। आज खऱ्या अर्थाने सर्व आमच्या शिवसैनिकांना खोपोलीतील आनंद झालेला आहे। आमचा रायगड जिल्ह्याचा ढाण्यावाग भरतशेठ गोगावले यांची आज नियुक्ती पालकमंत्री म्हणून झालेली आहे। मी प्रथमतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना की त्यांची पालकमंत्री आज भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती केली त्यांनी। आणि आज खऱ्या अर्थाने डीपीडीसीच्या माध्यमातून आम्हाला खोपोलीकरांना एक चांगल्या प्रकारचा निधी मिळेल आणि आमचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे हात अजून बळकट होतील विकासाच्या माध्यमातून। मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की आजचा जो काही निर्णय पालकमंत्री पदाचा झालेला आहे तो खोपोलीकरांच्या खूप विकासाच्या दृष्टीने खूप आश्वासक आहे। मी पुन्हा एकदा भरतशेठ यांचं पुन्हा धन्यवाद देतो आणि महेंद्रशेठ थोरवे साहेब यांना सुद्धा धन्यवाद देतो। 2-3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळालं म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि खोपोली शहरामध्ये त्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उत्पन्न झालेला आहे। आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेला रायगड जिल्ह्यामध्ये एक न्याय मिळाला आणि जी मागणी होती, आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब असतील आणि प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या जी मनोभावी विनंती होती की आमदार भरतशेठ गोगावले साहेब पालकमंत्री व्हायला पाहिजे आणि ती इच्छा आज पूर्ण झाली। म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारताई ह्या सुद्धा त्यांचे आभार मानून आम्ही खोपोली शहरातर्फे त्यांचा आभार मानतो आणि पालकमंत्री झाल्याबद्दल भरतशेठ गोगावले साहेब यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी शिवसेनेमध्ये एक जल्लोष निर्माण झालेला आहे आणि खूप खूप आम्हाला सर्वांना आनंद झाला पालकमंत्री झाल्याबद्दल। शिवसेना जिंदाबाद, भरतशेठ गोगावले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, महेंद्रशेठ थोरवे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद।